जे काही आता मेमोरेबिलिटी तुम्ही म्हणता जी कमी झाली आहे किंवा इफेक्टिव्हनेस कमी झाली आहे, त्याला कारण मला वाटतं क्रिएटिव्ह माणसं नाही आहेत. त्याला क्लायंट्स हे जे आहे, लेयर्ड क्लायंट्स जे आहेत, त्यातला कुठला कोक कुठला पेप्सी तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही दोन्ही पिऊन बघा. मोर दॅन 60% पीपल कुड नॉट टेल द डिफरन्स बिटवीन कोक आणि पेप्सी. आणि इन स्पाइट ऑफ दॅट ते लोक इतके पैसे खर्च करतात बिकॉज दे वॉन्ट टू क्रिएट अन इमेज. तुम्ही काय आता जाहिरात बदललं म्हणजे तुम्ही काय नवीन आणखीन करू शकत नाही. तुम्हाला तेच सांगायचं असतं. फक्त तुम्हाला सांगण्याच्या पद्धती किंवा टेक्नॉलॉजीचे जे ऍडव्हान्टेज आहेत तुम्हाला ते बदलत जातात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा विषय आणि नवी गप्पा, आणि तुम्ही स्क्रीनवर बघत असाल आज एका वेगळ्या विषयातल्या तज्ञांशी आपण गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे ऍडमॅन भरत दाभोळकर सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती. थँक्यू. भरत दाभोळकर सरांना आपण ओळखतो, ज्याला 65वी कला असं म्हणतात. अशा जाहिरात क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मग ते इंग्लिश असेल, अमूलचं यशस्वी कॅम्पेन राबवणं असेल, पॉलिटिकल कॅम्पेन्स असेल. याच्याशिवाय ते लेखक आहेत. वेगवेगळ्या सिनेमात आपण त्यांना बघितलं असेल. आणि या क्षेत्रातलं एक नामांकित मराठी नाव असं आपण त्यांना ओळखतो. आज आपण त्यांची तर स्टोरी समजून घेणार आहोतच, आणि याच्या बरोबर बदलत्या जाहिरातीचं तंत्र, नॅरेटिव्ह सेट कसं होतं, अशा सगळ्या विषयांवर सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, भरत सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मला असं माहिती आहे की तुम्ही पेशानं आय थिंक सो वकील आहात, आणि त्याच्यानंतर तुम्ही या क्षेत्रात शिक्षण पेशाने नाही, शिक्षणाने वकील मी वकिली केली नाही कधी, पण शिकलोय वकिली. राईट. म्हणजे मी LLB आहे, पण वकिली केली नाही. ओके. मग या जाहिरातीचा प्रवास कसा चालू झाला आणि एकूणच तुमचा प्रवास समजून घ्यायला आवडेल. त्याचं असं आहे की मला आयुष्यभरात कधीही मला जाहिरातीत जायची मला इच्छा नव्हती. माझी अँबिशन एकच होती लहानपणापासून, म्हणजे पोलिसात जायची, IPS ऑफिसर व्हायची. म्हणून मी इकॉनॉमिक्स ऑनर्स केलं, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी केलं, मग लॉ केला मी. आणि नंतर योगायोगाने मी जाहिरातीमध्ये शिरलो. मी लॉ केला, बिझनेस मॅनेजमेंट केलं, आणि नंतर मी जाहिरात क्षेत्रात आलो. पण ही माझी अँबिशन नव्हती. माझी अँबिशन पोलिसात जायची होती, आणि मग ते पुढे वाढत गेलं. पण हे जे जाहिरात क्षेत्रातले जे एक दोन मेजर टप्पे ज्यांच्याविषयी तुम्हाला ओळखलं जातं, एक म्हणजे इंग्लिश चा उगम, इंग्लिश जाहिराती, आणि अमूल, या दोन्ही बद्दल आम्हाला समजून घ्यायला आवडेल. मी ह्याविषयी खूपदा बोललो आहे इंग्लिश विषयी, की इंग्लिश हा काही मी मोठ्या इंटेलिजंटली केलेला प्रवास नव्हता. माझं अख्खं शिक्षण झालं मराठीमध्ये, गिरगावातल्या आर्यन शाळेमध्ये. मला इंग्लिश बोलता येत नव्हतं, आणि मी एल्फिन्सन कॉलेजमध्ये गेलो फर्स्ट इयर आर्ट्सला, आणि तिकडे सगळं वातावरण इंग्लिश होतं. माझ्या वर्गातले सगळे मुलं मुली इंग्लिश बोलायचे, आणि ते मला असं जाणवलं की मला आपल्याला इतके वाक्य बोलायला भीती वाटते, येत नाही असं नाही. होतं काय की जेव्हा तुम्ही व्हर्नॅक्युलर मीडियम मधनं येता तेव्हा तुम्हाला इंग्लिश माहिती असतं, पण तुम्हाला असं वाटतं की आपण बोलताना एखादा चपखल बसला शब्द आपल्याला आठवणार नाही, मग आपलं वाक्य चुकेल किंवा वाक्य आपलं हास्यास्पद होईल, म्हणून लोक मग घाबरतात इंग्लिशमध्ये बोलायला. तर मी असा विचार केला की मला इंग्लिश बोलता येत नाही, पण मला एखादा हिंदी शब्द आठवतो, मराठी आठवतो, गुजराती आठवतो. तर म्हणून मी त्या इंग्लिश वाक्यामध्ये ह्या शब्दांची गुंफण करायला चालू केली बोलताना. म्हणजे बोलताना इंग्लिश शब्द माहीत नसेल तर मराठी शब्द वापरायचा किंवा हिंदी वापरायचा, आणि मग पुढे जाऊन त्याला कुणीतरी आपले एक आकर्षक इंग्लिश असं नाव दिलं की भरत दाभोळकर इज द क्रिएटर ऑफ इंग्लिश. ते मी क्रिएटर काय नव्हतो, मला खरोखर दोन्ही भाषा येत नव्हत्या, त्यामुळे त्यांचं मिश्रण करून बोलणं हे मला तेव्हा साहजिक अगदी हे वाटायचं. त्यांनी मग पुढे तसं मी बोलणं सुरू केलं. मग पुढे ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी तीच भाषा वापरली. मग जेव्हा मी नाटकात पण तीच भाषा वापरली मी, आणि ते लोकांना आवडत गेलं. ती अशी भाषा, मला असं वाटतं की इंग्लिश ही खरं म्हणजे जास्त लोकांना समजणारी भाषा आहे. आपण बहुतेक लोक बोलताना, कुठलीही भाषा बोलताना आपण त्यात खूप वेगवेगळ्या भाषेचे शब्द वापरतो. इंग्लिशमध्ये बोलताना आपण मराठी शब्द वापरतो किंवा मराठीमध्ये बोलताना इंग्लिश शब्द वापरतो, आणि ते स्वाभाविक आणि एक नॅचरल वे ऑफ कम्युनिकेशन आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये पण आणखीन नाटकांमध्ये पण मी ते वापरल्यामुळे मला वाटतं त्याचा उपयोग जास्ती चांगला झाला. मी रादर दॅन प्युअर इंग्लिश किंवा प्युअर मराठी किंवा प्युअर हिंदी, त्यापेक्षा हे असं कंबाईंड लँग्वेज जी होती
ती लोकांना जरा मला वाटतं जास्ती आवडायची तेव्हा. पण आधी जेव्हा सुरुवात मी केली जाहिरातीमध्ये तेव्हा मला लोकांनी खूप क्रिटिसाइज केलं होतं की काय भाषा आहे, हाऊ कॅन दिस मॅन नॉट राईट प्रॉपर इंग्लिश वगैरे वगैरे. पण नंतर मग लोकांना ते जाणवलं की दिस इज मोर पॉप्युलर, लोकांना ही जास्ती भाषा आवडते आणि मग ती रुजत गेली भाषा ती. बरोबर. सो इंग्लिश तर आता ऑलमोस्ट सगळ्या जनरेशनची भाषा झाली आहे. सोशल मीडियानं त्याला अजूनच काही काही वेगवेगळे पैलू दिले, त्याच्याविषयी आपण बोलू. पण त्याच्या आधी दुसरं जे कॅम्पेन ज्याच्यामुळं सगळं देश तुम्हाला लक्षात राहतो ते म्हणजे अमूलचं कॅम्पेन. सातत्यानं येणारे अमूलचे ग्राफिक्स ट्विटरवरती, होर्डिंग्सवरती, पेपरवरती देशाची नस पकडतात असं म्हणतात. तर ह्या कॅम्पेनशी तुम्ही कसे असोसिएट झालात आणि ती नक्की स्टोरी काय? बरं, ही अमूलची जाहिरात जी आहे ती अमूलची जी मुलगी आहे किंवा ती लाईन जी होती ती माझी नाही आहे. म्हणजे मी जाहिरात क्षेत्रात यायच्या आधीपासून ती लाईन होती, ती मुलगी होती. म्हणजे आमचे एक युस्टस फर्नांडिस म्हणून एक आर्ट डिरेक्टर होते, त्यांनी त्या मुलीचं चित्र काढलं होतं, ती मुलगी आणखी मुलगा. आणखी मिस्टर सिल्वेस्टर डिकुना जे आमच्या एजन्सीचे हेड होते, ओनर होते, जी मी एजन्सी जॉईन केली होती डिकुना असोसिएट्स म्हणून, त्यांनी ती जिंगल लिहिली होती. आणि त्यातल्या शेवटच्या 2 ओळी अशा होत्या की अमूल इज द आन्सर टू युअर विशेस, इट्स अटरली बटरली डिलिशियस. पण तेव्हा एकच व्हायचं की तेव्हा अमूलची होर्डिंग्स म्हणजे फक्त होर्डिंग नसायची, अमूलच्या प्रेस ॲड्स असायच्या, रंगीत प्रेस ॲड असायच्या किंवा सिनेमा फिल्म असायच्या थिएटरमध्ये दाखवायला. आणि जी होर्डिंग जी होती ती खूपशी अँग्लिसाइज होती, म्हणजे इंग्लिश शब्दांवरती पन करणं वगैरे असं. तर मला वाटतं माझं कॉन्ट्रीब्युशन असं होतं की मी कम्प्लीट आमचा मीडिया जो होता तो फक्त होर्डिंगवरती कॉन्सन्ट्रेट केला. आम्ही प्रेस ॲड बंद केल्या, आम्ही फिल्म करायचं बंद केलं थिएटरमध्ये. आणि मला वाटतं अमूलच्या मुलीला इंडियनाइज करण्यामध्ये माझा हातभार खूप लागला. मग ती फक्त इंग्लिश पोलका डॉटेड फ्रॉक घातलेली मुलगी नव्हती. मग ती सागरला किंवा पुण्यात तिथे आम्ही मराठी होर्डिंग करायचो, अहमदाबादमध्ये गुजराती करायचो, बंगालमध्ये बंगाली करायचो. तर हे इंडियनायझेशन ऑफ द अमूल गर्ल हे मला वाटतं माझं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि मी जेव्हा कधी अमूल विषयी बोलतो तेव्हा मी कधी आवर्जून सांगतो की अमूल जे काही पूर्वी होतं किंवा आता आहे किंवा पुढे राहील त्याला आमच्यासारखी क्रिएटिव्ह माणसं कारणीभूत नाही आहेत. त्याला कारणीभूत आहे एक माणूस डॉक्टर कुरियन, जो जगातला सर्वात उत्तम क्लायंट होता. म्हणजे जे अमूलचे हेड होते ते म्हणाले की मला खूप चॉईस आहे, खूप एजन्सीजकडे मी जाऊ शकतो, तुमची एजन्सी मी सिलेक्ट केलेली आहे, मला जाहिरातीमधलं काहीही कळत नाही, तेव्हा तुम्ही मला काय केलेलं दाखवू नका, जस्ट बी रिस्पॉन्सिबल, आणखीन काहीतरी चांगलं करा. आणि तो माणूस आम्ही वर्षभर जे काही करायचो ते त्यांनी कधी बघितलं नसायचं. आम्ही वर्ष अखेर मी त्याच्याकडे अल्बम घेऊन जायचो की सर मागच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी ह्या होर्डिंग्स केल्या होत्या. इतका कॉन्फिडन्स, इतका लोकांमध्ये ट्रस्ट असणं तुमच्या क्रिएटिव्ह लोकांमध्ये हे जगात कोणीही क्लायंट करत नाही. मला वाटतं अमूलच्या जी काही सक्सेस स्टोरी आहे त्या पाठी म्हणजे लायन्स शेअर त्याचा मला वाटतं डॉक्टर कुरियनना आहे. कारण क्रिएटिव्ह माणसं खूप मिळतात तुम्हाला, पण असे क्लायंट्स मिळत नाहीत. तर त्यामुळे अमूल मग वाढत गेलं पुढे, कारण अमूल त्यामुळे खूप टॉपिकल झालं. समजा आता आपण बोलतो आहोत आणि एखादी मॅच चालली IPLची समजा, आणि कोणीतरी एखादी विराट कोहलीने समजा सेंचुरी मारली किंवा काहीतरी केलं, तर मी त्यावर एक होर्डिंग लिहायचो, ऑफिसला फोन करून सांगायचो किंवा असं होर्डिंग एक ड्रॉइंग करा. आमचे कुमार मोरे म्हणून आमचे हे होते इलिस्ट्रेटर, ते आमचे आर्ट डिरेक्टर, ते करायचे अमूलच्या मुलीचं इलिस्ट्रेशन. आणि म्हणायचं की मीडिया डिपार्टमेंटला सांगा की तुम्ही होर्डिंगवरती स्कॅफोल्डिंग लावून तयार ठेवा, व्हाईट वॉश करून आपण रात्री पेंट करू. आणि आम्ही रात्री ते पेंट करायचो होर्डिंग. म्हणजे उद्या सकाळी पेपरात ती बातमी येईपर्यंत की कालच्या मॅच मध्ये विराट कोहलीने सेंचुरी मारली, अमूलचं होर्डिंग विथ अ जोक ऑलरेडी अपिअर व्हायचं. तर लोकांना फार नवलाईचं वाटायचं इतक्या पटकन हे कसं आलं. पण त्याला कारणीभूत मी म्हटलं की क्लायंट कोणी नव्हता. समजा क्लायंट असता किंवा मी आज लिहिलंय मग उद्या त्याला भेटायचं, त्याला त्याचं अप्रुव्हल घ्यायचं, तर तो म्हणेल की क्लायंट की बाबा इथे थोडे चेंजेस करून आपण आणखीन काहीतरी वेगळं ऑल्टरनेटिव्ह बघूया. मग ते करून परवा परत त्याला दाखवायचं, मग तो अप्रूव्ह करेल, मग बुधवारी ते पेंट होईल. पण तोपर्यंत ह्याची टॉपिकॅलिटी संपलेली असायची. त्यांनी आज सेंचुरी मारली आणि उद्या त्यावर एक जोक आला अमूलवरती, हे जे काही टॉपिकल त्याचा नेचर होता तो राहिला नसता. मग 3 दिवसानंतर मग त्यांनी विराट कोहलीने सेंचुरी मारली ह्याला काही महत्व नसतं, लगेच येणं ह्याला महत्व असेल. टॉपिकॅलिटी वॉज द हार्ट ऑफ अमूल बटर.
त्याला म्हणतो की त्याला कारणीभूत डॉक्टर कुरियन होते, की त्यांनी आम्हाला इतकं आमच्यावर इतका फेथ ठेवला, म्हणणं दाखवता तुम्ही करा, आणि त्यामुळे सगळं शक्य झालंय. सो आता हा सगळा प्रवास मी बघितलाय की ज्यावेळी होर्डिंगला पेंट करायचे आणि आज ज्या गतीनं होर्डिंग बदलतात, सोशल मीडिया ऍडव्हर्टाईज असतात, हो. आणि तर सगळं जगच सातत्यानं ऍडव्हर्टाईज या मोबाईलवरती येत राहतात दर सेकंदाला. तर गेल्या काही दशकात ऍडव्हर्टायझिंग नक्की कसं कसं बदलत गेलं किंवा काय बदल झाले असं वाटतं? हे आता आमच्या दृष्टीने बघितलं तर आम्ही अमूलचं होर्डिंग करायचो, तेव्हा आमचे जे आर्ट डिरेक्टर होते किंवा स्टुडिओ मॅनेजर, ते ड्रॉइंग करून झालं की आमच्या प्रत्येक होर्डिंगची साईज वेगळी असायची. मग तेव्हा जे ब्रोमाइड प्रिंट्स मिळायच्या, फोटो प्रिंट्स, ते प्रत्येक साईज मध्ये म्हणजे 10x20, 12x18 अशा साईजेस मध्ये त्यांनी त्या ब्रोमाइड प्रिंट्स मागवायच्या. आमच्या ऑफिसमध्ये एक फलाडे म्हणून एक आर्टिस्ट होते, ते असे तर 25 प्रिंट्स जमिनीवर पसरून ते हाताने पेंट करायचे. की आधी मुलीला पेंट करायचं, मग ते कपडे पेंट करायचे, मग बॅकग्राऊंड पेंट करायचं, आणि हे सगळं त्यांना हाताने करायला लागायचं. आणि मग ते करून त्यांनी नंतर मग आम्ही मुंबईत पाठवायचो, आणि बाहेर गावी आम्ही मग त्यांना कुरिअर करायचो. त्याला वेळ लागायचा अशा गोष्टींना. आता तुम्ही काही केलं की तुमचं एका मिनिटात तुम्ही कॉम्प्युटरवरती ते प्रिंट करू शकता, तुम्ही फॉरवर्ड करू शकता, तुम्ही फ्लेक्स वरती तुम्हाला 15 मिनिटात तुम्हाला ते होर्डिंग प्रिंट करून मिळतं. तेव्हा आता हे अतिशय सोयीस्कर आणि सोपं झालेलं आहे. त्यामुळे टॉपिकल आता करणं आणखी म्हणजे पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं. पूर्वी आम्हाला हा अख्खा कम्प्लीट असा हा एक म्हणजे खटाटोप होता आमचा, की त्या हाताने पेंट करून कुरिअर मध्ये मिळालं की नाही बघा, मग त्याचे कलर्स बरोबर आहेत की नाही त्यांना फोटो पाठवायला सांगा. इट वॉज अ लॉंग प्रोसेस. आता पटकन होतंय, इट्स व्हेरी इझी नाव. हे त्यामुळे मला प्रोसेस वाटतं जाहिरात क्षेत्रात बदल जे घडले ते मला वाटत नाही क्रिएटिव्ह मध्ये बदल घडले ते टेक्नॉलॉजीमध्ये बदल घडले, की टेक्नॉलॉजी अँड डिफरंट अवेलेबल मीडिया इज हेल्पिंग ऍडव्हर्टायझिंग. क्रिएटिव्ह थॉट रिमेन्स द सेम. तो कधीही बदलू शकत नाही क्रिएटिव्ह थॉट. तुम्हाला जेव्हा काही गोष्ट विकायची असते तेव्हा तो जो मेन थॉट जो असतो त्या जाहिरातीमधला, की समजा आमची एक लॉरियल किंवा अशी काहीतरी ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत, की तुम्ही हे लावल्याने तुम्ही सुंदर दिसाल, हा थॉट युनिव्हर्सल आणखीन परमनंट आहे, तो कधी बदलत नाही. त्यामुळे जाहिरातीमधला जो गाभा जो असतो, की आपण आम्हाला काहीतरी विकायचं, समजा हेल्थ ड्रिंक आहे, तर हे तुम्ही घेतल्यानंतर तुमची शक्ती वाढेल किंवा तुमची एनर्जी वाढेल. आता बोर्नव्हिटा, बूस्ट, न्यूट्रामूल आमचं होतं. तर हा थॉट कधी बदलत नाही. तुम्ही काय आता जाहिरात बदललं म्हणजे तुम्ही काही नवीन आणखीन करू शकत नाही, तुम्हाला तेच सांगायचं असतं. फक्त तुम्हाला सांगण्याच्या पद्धती किंवा टेक्नॉलॉजीचे जे ऍडव्हान्टेज आहेत तुम्हाला ते बदलत जातात. पण ऍडव्हर्टायझिंग म्हणजे क्रिएटिव्हली काही फारसा फरक पडत नाही. पण हे जे सातत्यानं ऍडव्हर्टाईज कन्झ्युमर वरती बंबार्ड होत राहते, काही उघडा जणू काही 30% ऍडव्हर्टाईज असतं आणि मग कॉन्टेंट येतो, यांना त्या ऍडव्हर्टाईजची धार निघून जाते असं वाटत नाही? निघून जाते, पण म्हणून ऍडव्हर्टायझिंग हे अतिशय इंटरेस्टिंग असणं फार इम्पॉर्टंट आहे. की ऍडव्हर्टायझिंग तुम्ही जे 30 ऍड जेव्हा परत परत बघता कुठल्याही प्रोग्राम मध्ये, तेव्हा आम्ही ज्याला एक शब्द आहे इन्फोटेनमेंट म्हणून, म्हणजे इन्फॉर्मेशन थ्रू एंटरटेनमेंट. ते इन्फोटेनमेंट चांगली असेल तर लोकांना वाईट नाही वाटत बघायला. परत एखादं चांगलं गाणं आहे समजा किंवा काही चांगलं दृश्य आहे तर लोकांना त्यात बघायला हरकत नसते. तर त्यामुळे इन्फोटेनमेंट असणं हे अतिशय गरजेचं आहे, की तुम्हाला ती ऍड परत परत बघायला काही असं वावगं वाटता कामा नये. आणखीन तशी बघितल्याशिवाय तुमच्या मनावर ते बिंबत नाही. म्हणजे आम्ही आता बघतो की तुम्ही एक ऍड जेव्हा 100 वेळा बघता तेव्हा तुम्हाला कधी कधी कंटाळा पण येतो, पण त्यातले मग शब्द आहेत किंवा त्यातला लोगो आहे, त्यातले काही जिंगल मधले काही शब्द आहेत किंवा काही असतील ते तुझ्या मनावर बिंबले जातात. तुम्ही ती ऍड एकदा बघून तसं होत नाही. तुम्ही समजा एक मोठी ऍड बघितली, 3 एक तुम्ही फेसबुक वरती बघितली, नेक्स्ट टाइम यू विल स्किप दॅट ऍड. तुम्ही ती ऍड परत नाही 3 मिनिटं बघणार किंवा 4 मिनिटं बघणार. तुम्ही एकदा बघितली आहे, ती छान वाटली तुम्हाला, दोनदा बघाल तुम्ही, पण त्या दोनदा बघण्याने तुमचं ब्रँड नेम, आणखीन लोगो, आणखीन त्यांचा जो काही तुमची त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याचं काही बेस लाईन जी आहे ती तुमच्या मनावर बिंबणार नाही दोनदा बघण्यामध्ये. ती तुम्हाला 100 वेळा बघायला पाहिजे, म्हणजे तुमच्या त्याचा भडीमार झाला पाहिजे, त्याशिवाय ते इफेक्टिव्ह होत नाही.
पण मला असं आठवतंय की 90s मधल्या 2000 मधल्या बेस्ट ऍड्स आहे युट्यूबवरती सगळ्यात चालणारे व्हिडिओ होते आणि आहेत. आजही फेसबुकवरती त्या जुन्या ऍड्सचं कंपायलेशन येतं आणि लोक बघत राहतात. त्या हो मानानं विशेषतः डिजिटल मीडिया, मोबाईल, 4G आल्यापासून अशा अविस्मरणीय ऍड्स तयार होण्याचं प्रमाण कमी झालंय असं वाटतं. हो, खूपच कमी झालं. त्याला कारण एकच आहे की क्रिएटिव्ह माणसांची कमी नाहीये. हम्म, मला वाटतं ऍडव्हर्टायझिंग मध्ये आमच्याहूनही जास्ती क्रिएटिव्ह माणसं आता आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की आमचे जे क्लायंट्स होते, आम्ही डायरेक्टली टॉप माणसाशी डील करायचो. हम्म, आता मी अमूल म्हटलं की डॉक्टर कुरियनचा आमचा संबंध यायचा. त्यात मध्ये कोणी माणसं नव्हती. मी सगळे टाटा टीचे प्रॉडक्ट्स लॉन्च केले. मग ते आमचे जे मिस्टर कृष्णकुमार जे होते, वॉज मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ टाटा टी, त्यांच्याशी माझा डायरेक्ट संबंध यायचा. तर ते अप्रूव्ह करायचे. किंवा मी गुड नाईट आणि हिट हे प्रॉडक्ट्स लॉन्च केले. मग ते आमचे आर मोहन म्हणून क्लायंट होते. ही वॉज द ओनर ऑफ द कंपनी. तर वी यूज टू डील विथ हिम डायरेक्ट. आता होत आहे का सध्या की आता खूप लेयर्स आलेत. बरं. तुम्ही एखादी क्रिएटिव्ह आयडिया घेऊन गेलात, मग तुमचा त्या कंपनीमध्ये ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर असतो, मग मार्केटिंग मॅनेजर असतो, मग जनरल मॅनेजर मार्केटिंग असतं, मग आणखीन कोणी असतात, मग मॅनेजिंग डिरेक्टर असतात. तर प्रत्येक माणूस त्या आयडियामध्ये काहीतरी आपलं घालत जातो आणि ती आयडिया बदलत जाते. हम्म, आणि शेवटी ती आयडियाचं जे पहिलं जे रूप होतं ओरिजिनली ते राहत नाही. मग इट बिकम्स अ मच मोर डायल्युटेड फॉर्म. हम्म, एक कोणी म्हणते की याला आपण हे असं करून बघूया, हा शब्द वापरूया, हा नको, हे व्हिज्युअल नको, असं हम्म, करत गेलं की हा रंग नको. मग हम्म, त्यात तुमची जी बेसिक आयडिया जी होती ती त्यात राहत नाही. हम्म, तर त्यामुळे मला वाटतं जे काही आता मेमोरेबिलिटी तुम्ही म्हणता जी कमी झाली आहे किंवा इफेक्टिव्हनेस कमी झाली आहे, त्याला कारण मला वाटतं क्रिएटिव्ह माणसं नाही आहेत. हम्म, त्याला क्लायंट हे जे आहे, लेयर्ड क्लायंट जे आहेत हम्म. ते रिस्पॉन्सिबल आहे. ओके. एक म्हणजे माणूस डॉक्टर कुरियन म्हणायचे किंवा मिस्टर कृष्णकुमार म्हणायचे की हम्म, बाबा भरत, वी हॅव फेथ इन यू, हम्म, यू अंडरस्टँड आवर प्रॉडक्ट, तू जे करशील ते आम्ही ऍक्सेप्ट करतो, हम्म, आम्हाला चेंज नाही करायचा. हम्म, असे आता क्लायंट्स मिळत नाही. आता हम्म, प्रत्येक माणूस आपलं काहीतरी आपलं त्यात एक आपलं कॉन्ट्रीब्युशन घालत राहतो. म्हणजे माझ्या आपल्या जीमेल वरती, माझा ईमेल वरती माझं एक परमनंट वाक्य आहे माझ्या मेलमध्ये हम्म, की कॅमल इज अ हॉर्स डिझाईन बाय कमिटी. जेव्हा एखादी कमिटी म्हणते की आपण एक घोडा करूया, तेव्हा ती घोडा करू नाही शकत. मग हम्म, कोणीतरी म्हणतं की आपण ते पाय लांब करूया, कोणी म्हणतं बाण लांब करूया, कोणी म्हणतं त्याला पाठीला असं आपण लांब देऊया, मग पकडायला येईल, त्याला पडणार नाही माणूस. मग त्या शेवटी तुम्हाला घोडा मिळत नाही, तुम्हाला मग उंट मिळतो. हम्म, कमिटी कॅन नेव्हर क्रिएट अ घोडा, कमिटी ऑलवेज क्रिएट अ कॅमल. हम्म, तर ते हल्ली होत चाललंय. त्यामुळे जे ऍडव्हर्टायझिंगचं जे काही क्रिएटिव्ह आपण म्हणतो की सध्या तेवढ्या चांगल्या नसतात किंवा तेवढ्या मेमोरेबल नसतात, त्याला कारण हे आहे. हम्म. पण एका बाजूला ऍडव्हर्टायझिंगची फ्रिक्वेन्सी वाढती, क्वालिटी बद्दल म्हणजे वेगवेगळी मतं असू शकतात. पण एक शब्द आहे की ज्यानं गेल्या 10 वर्षात सगळ्या जगावर राज्य करून ठेवले ते म्हणजे ब्रँड्स. ब्रँडिंग, ब्रँडिंग आणि ब्रँडिंग. हे डिकेड, हे दशक ब्रँडिंगचं आहे असं म्हणतात. राजकारण असू दे. परवा मी एक रिपोर्ट वाचला की ज्या म्हणजे IPO झालेल्या कंपन्या आहेत त्यातल्या 30% आसपास ओव्हरऑल व्हॅल्युएशन हे त्यांच्या ब्रँड्स बद्दल आहे. म्हणजे इतकं त्याची व्हॅल्यू इनटेंजिबलची टेंजिबल झाली. तर ह्या सगळ्या ब्रँडिंग या प्रकाराकडे आणि तो जो भारतात वाढत गेला ब्रँड हा विषय, हे तुम्ही कसं बघता? नाही, पण ब्रँडिंग हा काही नवीन प्रकार नाहीये. पहिल्यापासून गेली 50 वर्ष ब्रँडिंग हॅज बीन व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे Right. तुमचा प्रॉडक्ट काय असावा, त्याचं पॅकेजिंग कसं असावं, नाव काय असावं, स्लोगन काय असावी, हे पहिल्यापासून चालू आहे. हम्म, आता फरक एवढाच आहे की आता तुमच्या मार्केटमध्ये एकसारखे खूपसे प्रॉडक्ट आलेले हम्म, आहेत. ओपन मार्केट नाव. हम्म, त्यामुळे तुम्ही चहा म्हटलं तर तुमचे एक 50 चहा तुमच्या मार्केटमध्ये आहेत. हम्म, अँड दे ऑल प्रॉमिस द सेम थिंग. मग हम्म, तेव्हा आपण काहीतरी वेगळं आपलं ब्रँडिंग करून वेगळी इमेज निर्माण करणं, हम्म, हे आता जास्त इम्पॉर्टंट झालं. हम्म, की पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी काही कंपन्यांना चांगले पैसे खर्च करून ते पॅकेजिंग चांगलं करू शकायचे. हम्म, आता सगळ्या कंपन्या चांगलं पॅकेजिंग करतात. हम्म. आता सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन सारखंच असतं, सगळ्यांचं हम्म. प्राइसिंग सारखं असतं. द ओनली हम्म. डिफरन्शिएटर इज द क्रिएटिव्ह इमेजरी दॅट यू कॅन क्रिएट. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो कोक आणि पेप्सी मिलियन्स ऑफ डॉलर स्पेंड करतात जगभरामध्ये. काही वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक त्यांनी ब्लाइंड टेस्ट केलं होतं. ब्लाइंड टेस्ट म्हणजे तुम्हाला आम्ही ब्रँड नेम दाखवणार नाही,
आणि तुम्हाला 2 प्रॉडक्ट्स आम्ही प्यायला देऊ, त्यातला कुठला कोक कुठला पेप्सी तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही दोन्ही पिऊन बघा. आणि more than 60% people could not tell the difference between Coke आणि पेप्सी. आणि इन स्पाइट ऑफ दॅट ते लोक इतके पैसे खर्च करतात बिकॉज दे वॉन्ट टू क्रिएट अन इमेज. त्यामुळे जो माणूस पेप्सी पितो म्हणतो मला कोक आवडत नाही, मी आय एम अ पेप्सी ड्रिंकर. म्हणजे इफ आय डोंट फाइंड अ पेप्सी इन दिस शॉप, मी पुढच्या दुकानात जाईन, इकडे घेणार नाही, मी कोक नाही घेणार. विदाउट रिअलायझिंग की ब्लाइंड टेस्ट मध्ये ही विल नॉट टेल द डिफरन्स. द डिफरन्स इज इन द इमेज ऑफ दीज प्रॉडक्ट्स. त्यामुळे ब्रँडिंग म्हणजे क्रिएटिंग अन इमेज, ह्याला आपण ब्रँडिंग म्हणतो. की तुम्ही कसं, एक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इमेज आणि पॉझिटिव्ह इमेज कम्पेअर्ड टू अदर पीपल और अदर प्रोडक्ट्स इन द मार्केट, हे क्रिएट करणं, ह्याला ब्रँडिंग म्हणतात. त्यामुळे ब्रँडिंग हा काही नवीन विषय नाहीये, ब्रँडिंग पहिल्यापासून होतं. बरोबर. आता मी जे सगळे चहा लॉन्च केले, तर आपल्या भारतामध्ये स्ट्रॉंग चहा म्हणजे लाल पाकिटामधला चहा, तो स्ट्रॉंग. फ्लेवरी चहा म्हणजे ग्रीन पॅकेटामधला हा फ्लेवरी चहा. हे एक असं एक समीकरण ठरलेलं आहे. समजा आपल्याला उद्या आणखीन एक नवीन चहा लॉन्च करायचा असेल, तो स्ट्रॉंग चहा असेल, तर त्यात लाल रंग असणं जरुरी आहे त्या पॅकेजिंग मध्ये. पण इफ इट इज द सेम लाल रंग ऍज अदर प्रॉडक्ट्स इन द मार्केट, मग तुमचं चालणार नाही. मग तुमची क्रिएटिव्हिटी अशी आहे की तुम्ही लालच कराल रंगाचं पॅकेट, पण ते कसं वेगळं कराल, त्याची स्लोगन तुम्ही कशी वेगळी कराल. चहामध्ये फक्त चहा कुठलाही पिणारा माणूस स्ट्रॉंग आणि फ्लेवरी 2 गोष्टी बघतो चहामध्ये भारतामध्ये. तर आता सगळे चहा आपण स्ट्रॉंग आणि फ्लेवरी म्हणतो. मग आपला नवीन चहा आपण स्ट्रॉंग आणि फ्लेवरीच म्हणायचा, पण कसा वेगळा म्हणायचा, त्याचं इमेज आपण कसं वेगळं करायचं, दॅट इज द क्रिएटिव्हिटी ऑफ ऍडव्हर्टायझिंग. तेच सांगायचं आहे, नवीन काही सांगायचं नाहीये. आपलं प्रॉडक्ट प्रपोजिशन इज नॉट चेंज. आपण असं नाही म्हणू शकतो की तुम्ही चहा प्यायला तर तुम्ही गोरे व्हाल. तुम्ही चहा प्यायला, तुम्हाला हा स्ट्रॉंग चहा आहे, तुम्हाला तरतरी मिळेल, तुम्हाला चवीला सुंदर चहा आहे, तुम्हाला लोकांना फॅमिलीला आवडेल, हे प्रत्येक चहा तेच सांगतो. पण ते कसं वेगळं सांगायचं, टू मेक इट मोर अट्रॅक्टिव्ह दॅन द कॉम्पिटिशन, ही ऍडव्हर्टायझिंगची खूबी आहे.